एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळ्या मात्रे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पावेजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत. आता नमो रंगभूमिका आता नमो नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका. ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा. दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा ऐसे नमन करुणी सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पण वैशिष्ट्य सुवर्ण महोत्सव वर्ष 50वे. त्या निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्वांचं श्रद्धास्थान चाकरवाडीकर माऊली यांचा कृपा आशीर्वाद. पूजनीय महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर यांचंही मार्गदर्शन आणि आमचे तात्यासाहेब मस्के बाबा जुने आमचे इंग्रजाच्या काळातले मस्के महाराज बस आहे यांचंही मार्गदर्शन. अतिशय सुंदर नियोजन सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने केलं. यामध्ये माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे थोर कीर्तनकार आणि थोर रामायणाचार्य हरिभक्तिपरायण उद्धवजी महाराज चोले यांनी ग्रामस्थांच्या वतीनं मला निमंत्रण दिलं. स्वतः हजर राहिले. इथले सन्माननीय यादव सरपंच यांनी अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं.
आमच्या रणजित मस्के सराकडे वशिला लावून अरुणजी राख सर यांनी जेवणाचा वशिला लावून आम्हाला वाड्यात जेवायला नेलं. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आता हे वेगळे सांगण्याचं कारण नाही, हे संप्रदायातले हिरे वाजवताना गाताना कळाले तुम्हाला. जॅकेटवाले, दोन्ही जॅकेटवाले, दोन्ही मृदंगाचार्यांना प्रथमता मनोभावे वंदन करतो. महाराज तुम्हालाही नमस्कार, बऱ्याच वर्षांनी पण नमस्कार. कैलासराव, वंकारराव हे 8 दिवस झाले आमच्या मागे लागले. इकडचे सर्व गायनाचार्य, टाळकरी महाराज, विनयकरी, वृंदावनवाले, मावसी मागचे टाळकरी, भालदार, चोपदार, बसलेले अजूनही कोणी महाराज असतील. आमचे काल गैरहजर बरं का राख सर, पण आज हजर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारे डाके नाना, त्यांनाही नमस्कार. आमच्या बीडला आलो म्हणजे हमखास आमचा मुक्काम कुठं असतो असं जर कोणी विचारलं तर सकाराम मस्के पाटील अण्णा म्हणजे जुने आहे. खडकीची मंडळी, आजूबाजूच्या गावची आलेली मंडळी, इथली ग्रामस्थ मंडळी, अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं, त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून कोरडेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. बरोबर करू आपण. ठेविले अनंते, हां बस हा अभंग पाठ करा तुम्ही. 50वं वर्ष योगायोगाने यावर्षी श्रावण महिना बघा ना 71 वर्षांनी आलेला आणि यांच्या गावचा सप्ताह 50वा. असा श्रावण 1953 साली आलेला. नंतर तो 2024ला आला. आता पुढे कधी येईल तात्या नाही सांगता येत. 5 सोमवारचा श्रावण, 5 ऑगस्टला श्रावण सोमवार, तिथून श्रावण महिना सुरू झाला. मग दुसरा सोमवार 12 ऑगस्टचा, तिसरा 19चा, चौथा 26चा, 5वा 2 सप्टेंबरचा अमावस्या संपली. 5, 12, 19, 26, 2 असे 5 सोमवार याच वर्षीच्या श्रावणात आले. शास्त्राने जे 5 टप्पे सांगितले नाना, तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत, शताब्दी, त्यापैकी गावकऱ्यांनी 3रा टप्पा गाठला. कोरडेवाडी, कोरडेवाडी ओलीवाडी आहे, कोरडी नाही. म्हणायला वाडी आहे, शहराला लाजवील असा परमार्थ चालू आहे. वाडी वाटलं म्हणजे आपल्याला काय 200-400 लोक असतील त्या गावात. 5000 लोकसंख्या असलेली वाडी, त्याला म्हणायचं वाडी. अण्णा 50 वर्षे परमार्थ टिकला. काय कारण? गट तट हेवे दावे पक्ष विसरून हनुमानजीच्या दरबारात अख्खं गाव एका मायची लेकरं होऊन सप्ताला 8 दिवस आलं, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून ज्यांनी हा 50 वर्षापूर्वी सप्ताह सुरू केला असेल नाना, तो तुमचा पूर्वज आज नसेल. परिस्थिती तेव्हाची, दारोदार फिरून वर्गणी केली असेल, रात्र रात्र विण्याचा प्रहारा दिला असेल, भजन केलं असेल, ते तुमचे पूर्वज आज नसतील. पण 5 दिवसापासून वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. केवलेसे रोप लाविले द्वारी, आज त्याचा वेलू गेला गगनावरी. जर बंद पडला असताना सप्ताह, तर तुमच्या पूर्वजांनी दात खाल्ले असते तुमच्यावर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार अहंकटाचे
कटकटा त्याचे करीते पितर वंशी दुराचार पुत्र झाला. जर सप्ताह बंद पडला असता तर पूर्वजांनी करकर करकर दात खाल्ले असते. हा कटकटा त्याचे करीते पितर. आता तिथून तुमचे सर्व पूर्वज कोरडेवाडीला आशीर्वाद देत तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती तया तू. राधे राधे. कल्याण इच्छिती तया तू. म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती तया तू. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती तया कुळा. फक्त एकनी वाढवायचं, नंतर दोननी वाढवायचं नाणा, मग तीननी वाढवायचं, शेवटी चारनी वाढवायचं. ब्राह्मणाकडे जायची गरज नाही. आता पुढचे 2 टप्पे इथल्या तरुणांना पार पाडायचे आहे. आमच्या गाड्या लागल्या उताराला. मी इथं आल्यावर कोणीतरी सांगितलं की बाबा तुम्ही 2 वेळा इथं आलता. माझ्या काही लक्षात नाही. हे 3रं कीर्तन आहे म्हणे. असं सांगितलं. ठीक आहे. 50व आता 75व कोणी पाहिलं भाऊ. आता ही जी तरुण पोरं आहे ना, ही संस्कार संपन्न आहे. जशी यांच्या पूर्वजाची परंपरा आता हयात पिढीनं इथपर्यंत आणली, हीच परंपरा पोरं पुढं नेणार आहे. 12 वर्षे पूर्ण झाले की त्याचं नाव तपपूर्ती. 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा असतो, तेव्हा रौप्य होतो. नुसत्या 2 तपाचा रौप्य नाही, ते द्वितपपूर्ती म्हणता येईल. रौप्य शब्दासाठी 1 मिळवावा लागतो. 12 दुणे 24 आणि 1 मिळवल्याशिवाय रौप्य होत नाही, तो 25वा. पण 4 तप झाल्यावर मग 2 मिळवायचे. 12 चौक 48 अधिक 2 50चा होतो सुवर्ण. हे लक्षात ठेवा. आता ब्राह्मणाकडे जायची गरज नाही. 6 तप झाले की 3 मिळवावे लागतात. 12 सक 72 अधिक 3 75चा होतो अमृत. 25 वर्षांनी आता अमृत महोत्सव होईल तुमचा. आणि 8 तप झाले की 4 मिळवायचे. 12 8 96 अधिक 4 तो होतो त्याचं नाव शताब्दी. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा ही तरुण पिढी पुढचा अमृत महोत्सवही करणार आहे आणि शताब्दी करणार आहे. तेव्हा आता बुवाने दिलेलं प्रमाण आम्ही वर बघून ऐकू. तुका म्हणे पितृ आशीर्वाद कल्याण इच्छित. आनंद आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रत्येक जण आजारी आहे आणि डॉक्टर संत आहे. ह्या 2 भूमिका लक्षात घ्या की बरं का नाना, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. अभंगाला बरोबर वेल्डिंग करू आपण. संत डॉक्टर आहे. इकडे शांतता ठेवा म्हणा, काही नाही. मंदिरातल्यांना सांगा, तिथं चांगला निवारा असल्यामुळे त्यांना सांगा. हा ना, कोणीतरी बोलतंय तिथे. हा काय ठीक आहे, त्यांची समजूत काढा. ते माझ्या मागे टाळकरी आहे, ते म्हणते आम्हाला महाराज दिसत नाही. नाहीतरी मी दिसत नाही, हे याच्यामुळे दिसतच नाही. आणि हे ऐकायचं आहे, काही पाहायचं नाही. कीर्तन श्रवण भक्ती. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक जण आजारी आहे. सखाराम पाटील, कोणी स्वतःला किती तंदुरुस्त समजत असलं बरं का उद्धवराव,
किती तंदुरुस्त समजूत असला तरी तो आजारी आहे. फरक एवढाच आहे, काहीचे आजार प्रगट झाले, काहीचे लपून आहे. ज्याचा ज्याचा संबंध शरीराशी आहे तो प्रत्येक जण रोगी आहे का? शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर उत्तम चांगले, 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 शरीर रोगाचे भांडारे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, नाही अपवित्र शरीराचे, शरीर दुःखाचे भांडारे, शरीर रोगाचे भांडारे, शरीर दुर्गंधीचे शरीर उत्तम चांगले. बरं का तात्या महाराज, फडकरी माणसं किंवा जे जुने गाथा पाठवाले वारकरी याचं ध्रुवपद पहिलंच म्हणून टाकायचे, कारण विरोधाभास होतो. थोडं लक्ष द्या, विरोधाभास आहे. काय प्रमाण? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आयसे. म्हणून याला पहिलंच म्हणायचं दुःखाचे कोठार, कारण उलट विरोधात जातंय ध्रुपद. शरीर उत्तम चांगले. बरं आता 2 मिनिट घेतोच, होऊन जाऊ दे, तर माझ्याशिवाय कोण बुवा सांगणार आहे तुम्हाला? अरे ध्रुपद विरोधात गेलं ना, इथपर्यंत ठीक आहे. शरीर उत्तम चांगले, असंच नाथांचं प्रमाण एक आहे. शरीरायसे वखटे, पृथ्वी माझी नाही कोठे, आणि शरीरायसे गोमटे पाहता न भेटे त्रैलोक्ये. आता याचाही विचार करा, हे तुम्ही वाढवलं आता प्रकरण, पण सांगतोच मी. शरीरायसे वखटेन पृथ्वी माझी नाही कोठे. शरीरासारखं माणसाचं जे शरीर आहे ना, त्याच्यासारखं वाईट पृथ्वी तलावर नाही. पण चांगुलपणाचा विचार केला तर मग त्रैलोक्यात नाही. शरीरायसे वखटे पृथ्वी माझी नाही कोठे, शरीरायसे गोमटे पाहता न भेटे त्रैलोक्ये. वाईट, इतकं वाईट, इतकं वाईट, इतकं वाईट, चांगल्या पदार्थाला वाईट करायचा कार्यक्रम करणारं शरीर इतकं वाईट. तोपर्यंत दगडू हलवायच्या दुकानात बर्फी भरते समय, वजन 1 किलो 150 ग्राम, 270 रुपये किंमत. तोंडाला पाणी सुटतं. बर्फी घरी आणली, यानं खाल्ली, वाटोळे झालं. पुढचं कळलं वाटेल मला. आपलं ते वाईटवर चाललं. आता मी जाऊ द्या, कीर्तन नाही झालं पूर्ण तरी चालेल, पण आता विरोधाभास बोलावं लागेल. इतकं वाईट आहे. पोटी घालता दिव्यान्न, पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, तरी होय लघुशंका. हे शरीराचा कार्यक्रम आहे. किती चांगले पदार्थ खा तरी गुदद्वारा वाटेन मिष्टान्नाचा नरक लोटे. चांगल्या पदार्थाचं वाटोळे करायचं काम माणसाचं शरीर करतंय. तोपर्यंत लाईन लागली असते, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ. गंगा पूजन असल्यावर मला द्या तीर्थ, आणि ते गंगेचं तीर्थ यानं घेतलं की लघवीत रूपांतर. आलं लक्षात? पोटी घालता दिव्यान्न. आता नाना टवकारले, नाना नवीनच सांगतो आज. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, तरी होय लघुशंका. म्हणून चांगल्या पदार्थाचं वाटोळे करायचं कार्यक्रम माणसाचं. पशुकी होत पनय्या नरका कचुना होय. पशुकी होत पनय्या. जनावराचं काही वायाला जात नाही महाराज, आणि माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही.
जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. जनावराच्या हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. जनावराच्या केसाच्या घोंगड्या होतात, आमच्या केसाचं काही होत नाही. शेणानं घर सारवल्यावर स्वच्छ होतं. पाहता काय माझ्याकडे जिलेबी खाऊ दे, काही होत नाही. एवढं वाईट. म्हणून शरीर ऐसे वखटे, ज्याच्यावर चाललं आपलं. पृथ्वी माझी नाही कोठे. पण दुसरा विचार केला, शरीरा ऐसे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. वाईटपणाचा विचार केला तर पृथ्वीवर नाही, पण चांगुलपणाचा विचार केला तर या शरीरासारखं त्रैलोक्यात नाही. मग वखटे म्हणून त्यागावे, मोक्ष सुखाशी नागवावे, गोमटे म्हणून भोगावे, अवश्य जावे नरका माझी. ऐक नाही अडचण. वाईट म्हणून देहाचा त्याग करा, मोक्ष सुखाला वंचित झाला. चांगलं म्हणून भोगा, नरकाला गेला. वखटे म्हणून त्यागावे, मोक्ष सुखाशी नागवावे, गोमटे म्हणून भोगावे, अवश्य जावे नरका माझी. मग काय करावं? त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. हा उपाय दिला नाथबाबांनी. बरं का, ठोकाठोकी नाही, मी प्रमाण पाठ करून नंतर बोलतो त्याच्यावर. आधी प्रमाण आमचे प्रकाश महाराज साठे सांगतो, लहानसाच पोरगा आहे पण मस्त सांगतो. तो म्हणतो कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा पाहिजे, आणि जो कीर्तनकार पुरावा देत नसेल तात्या, त्याला पुरावा म्हणतो. विठ्ठल म्हणून मधला उपाय, त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. शरीराचा त्यागही सांगितला नाही आणि भोगही सांगितलं नाही, मध्यभागी विभागावे. कशाप्रमाणे? 1-2 मिनिट घेतो. एका पाटलानं चांगल्या प्रतीचा घोडा आणला, 3 लाख रुपयाचा घोडा. त्याला 4 माणसं, खरारा करणारं एक, फिरवणारं एक, धुवून आणणारं एक, हरभरा खाऊ घालणारं एक. घोडं 15 दिवस मालक बसायला गेला, बसूच देईना. घोडं बसूच देईना मालकाला. मालक वैतागला, म्हणला 3 लाख रुपये खर्च केले आणि घोडं बसू देत नाही. सांगितलं गड्यांना, याला पाणी पाजायचं नाही, चारा टाकायचा नाही. गडी आज्ञाधारी होते. 3 दिवस अण्णा, घोड्याला पाणी नाही, चाराही नाही. 4थ्या दिवशी मालक गेला बसायला, तर आधी घोडाच बसला. मराठी कळली ना तुम्हाला? अरे जास्त खाऊ घातलं तर घोडं बसू देत नाही पाटलाला, आणि अजिबात खाऊ घातलं नाही तर पाटलाच्या आधी घोडं बसल्याशिवाय राहत नाही. मग पाटलानं काय करावं? ते स्वतः बसणार नाही इतकं जास्त, आणि याला बसू देईल इतकं कमी. याला म्हणतात मधला आहार द्यावा. तसं देहाचं त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. विठ्ठल ते तुमचं उत्तम चांगले तिथून बिघडलं आपला. बस पुन्हा एकदा लक्षात आहे. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. संबंध शरीराचा आहे ना, तो प्रत्येक जण रोगी आहे, प्रत्येक जण आजारी आहे, आणि प्रत्येक रोग्याची इच्छा आहे औषध असावं, घरपोच असावं, घेताना गोड वाटावं, फुकट भेटावं, आजार कायमचा जावा. बरं का उद्धवराव, पेशंटला विचारा, तेच सांगणार. आमच्या इथल्या कोरडेवाडीच्या कास्तकाराला विचारा, म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, आणि भरपूर दूध देणारी. तसंच आहे पेशंटचं. औषधही पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट घेतानाही गोड वाटलं पाहिजे, आणि आजार कायमचा गेला पाहिजे. ही नाडी संत तुकोबाराणी समाजाची वडकली. बा, पूर्वी नाडी परीक्षा होती, आता सारखं नव्हतं. संत हे डॉक्टर आहे, पण संत म्हणतात आम्ही डॉक्टर असलो तरी कोणत्याही रोग्याला कोणतंही औषध देणारे वैद्य नाही. पा, तिथं गेल्यावर तुमचे अनुभव असेल अण्णा. झोपा, दवाखान्यात गेल्यावर जीभ दाखवा, डोळे दाखवा, श्वास घ्या, सोडा, पुन्हा एकदा घ्या, सोडा, पुन्हा एकदा घ्या, सोडा, उठून बसा. काय होतं साहेब?
हे कोरड्याच्या वाडीत कळलं असतो तर उठा बशाला बीडला कशाला. मग तेही सांगतं कसं नुसं होतं बरं का. आता या आजाराला डॉक्टरही काय काय होतं, कसं नुसं होतं. कसं नुसं होतं का, मग काळी माईचा पाला घे असं तसं होईल. म्हणजे बिल उपसण्याच्या उद्देशानं कोणत्याही रोग्याला कोणतंही औषध देणारे आम्ही वैद्य नव्हो. भलते द्यावे पाले भलती आसे, द्यावे पाले भलती आसी, द्यावे पाले भलती आसी. नहो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले. भलते द्यावे पाले भलती आसे, द्यावे पाले भलती आसी, भलते द्यावे पाले भलती आसी. इथपर्यंत आलो आपण. आता संत वैद्य आहे म्हणजे डॉक्टर आहे, आपण पेशंट आहो म्हणजे रोगी आहो. इथपर्यंत आलो. पूर्वी हे नव्हतं. नेत्र परीक्षा, वस्त्र परीक्षा, नाडी परीक्षा, हे सिटी स्कॅन वगैरे नव्हतं बरं का सकाराम पाटील. फक्त त्याचे रोग्याचे कपडे न्यायचे वैद्याजवळ. कपडे रोगी नाही न्यायचा, वापरलेले कपडे. त्यानं कपडे तपासले की तिथून औषध पाठवायचं रोगी 1 महिन्यात नीट. हे वस्त्र परीक्षा. काही काही वैद्य नुसतं डोळे बघायचे, डोळे पाहून औषध द्यायचे की रोग्याला आराम. ही नेत्र परीक्षा. काही नाडी नाडी 1 मिनिट घेतो. एक नाडी परीक्षेत इतका गाजला राजापर्यंत त्याची कीर्ती गेली. नाना राजाने एक दिवस बोलवून घेतला. तुम्ही नाडी परीक्षे का? हो. माझ्या राणीला आजार आहे. माफ करा राजे, मी महिलाच्या हाताला हात नाही लावू शकत. मग काय माणसं नीट करायचं उक्त घेतलं का तू? महिला मेल्या पाहिजे का एवढ्या लाडक्या बहिणी? नाही साहेब, तसं नाही. उपाय आहे ना, सांग. राणीला वाड्यात बसवा, मी अंगणात बसतो. राणीच्या हाताला दोरीचं टोक बांधा आणि ते दोरीचं एक टोक अंगणात माझ्या हातात द्या. त्याच्याहून सांग तुम्ही नाडी परीक्षा काय असेल. हां, लक्षात घ्या. राणीच्या हाताला दोरीचं टोक बांधलं राजानं आणि तिकडे 50 फुटावर त्याला बसवला अंगणात. त्याच्या हातात एक टोक दिलं. त्याच्या हातात देता क्षणी तिकडे ठरल्याप्रमाणे राणीच्या हाताची दोरी सोडली, गोठ्यातल्या म्हशीच्या पायाला नेऊन बांधली. राजा हुशार. बराच वेळ झाला म्हणजे 1 तास राहिला. अरे किती वेळ नाडी परीक्षा? तास झाला. घामानं भिजला वैद्य, कारण राजाची गाठ आहे. अरे काय झालं, का घाबरला? माफ करा सरकार, मला वचन द्या, मी खरं बोलल्यावर माझा प्राण घेणार नाही म्हणून. वचन देतो तुला, खरं बोल, प्राण घेणार नाही तुझा. मग खरं बोलतो. ही नाडी जनावराची आहे. याचं नाव नाडी परीक्षा. विठ्ठल तसं संत हे वैद्य आहे म्हणजे डॉक्टर आहे, आणि आपण सगळे रोगी आजारी आहो. आणि प्रत्येक आजाराची इच्छा आहे आजार कायमचा जावा. म्हणून वेळ कमी असल्यानं नाना तो लगेच तुकोबारायाकडे आला. महाराज, कायमचा आजार जावा याकरता मी आलो. माझ्याकडे औषध आहे कायमचा आजार जाण्याचं. सांगा ना. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई
नाना औषध तेव्हाचा 350 वर्षापूर्वीचा काढा होता. आजारासाठी काय कैलासराव? काढा. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा. मजा पा शब्दाची. वारेल याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणतात. लयरूप निवृत्ती वेगळी आणि आत्यंतिक निवृत्ती वेगळी. रोज रोज माणसं दाढी करतात नाना, ही लयरूप निवृत्ती केसाची. केस एवढे बिलिंदर आहे की मालकाचं ब्लेड किती लांब गेलं हे मागणं उठून उभं राहून पाहतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी दाढी करावीच लागते. ते इथं माझ्या मावल्या बसलेल्या आहे. हरळी नावाचं गवत. निंदन करणारी माऊली पुढं गेली का हरळी उठून उभी राहून पाहते किती लांब मावशी गेली. 8 दिवसानं पुन्हा रान हिरवं. तसं दाढीचं आहे. रोज रोज दाढी करावी लागणे हे केसाची लयरूप निवृत्ती आहे. आणि तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल, सोपा उपाय, बिनखर्ची उपाय. फक्त माझं नाव कोणाला सांगू नका. उद्या सकाळी दार आतून लावायचं, लोखंड चुलीत लाल करायचं. 1 पैसा खर्च नाही. कैलासराव. आणि ते लाल झालेलं लोखंड दोन्ही गालावून फिरवायचं. मरेपर्यंत केस उगवणार नाही. जळल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करावी लागणे ही लयरूप निवृत्ती. इथे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती सांगितली. तेने पिढा वारेल. जर असं म्हटलं असतं तर ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा पळेल. पळेल आणि वारेल जमीन अस्मान इतकं अंतर आहे. समजा एखाद्याची पळाली, भलते डोके चालू नका तुम्ही. पिढा म्हणतो मी, पिढा. आणि पळालीच पाहिजे का? समजा म्हणतो. समजा. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. समजा अण्णा एखाद्याची पळाली तर पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. वारली संबंधच नाही. शब्द संतांचे आहे. पिढा वारेल. बाप लेकाचं शाब्दिक भांडण झालं. बरं चौकामध्ये उतरून बोलला मुलगा. बापाला राग आलेला का? याची टोपी त्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटत चोकड डोळ्यात तेल करून संसार केला आणि तू वाटेत असा बोलतो बरं समाजामध्ये. नाही राहणार वाड्यात. जाय म्हातारे नाही राहत तर. आता करारी स्वभावाचं म्हातारं अण्णा ताडताड वाड्यात आलं. एक घोंगडं घेतलं, एक धोत्र घेतलं, एक जुनी बंडी घेतली, प्लास्टिकचा तांब्या घेतला, जर्मनचं ताट न गेलं म्हातारं निघून. 4 महिने तपास नाही बरं का राग सर. 4 महिने तपास नाही म्हाताऱ्याचा. 4 महिने पोर शोधत होतं. आणि शेवटी काही कोरडेवाडीची माणसं पंढरपूरला गेली तेव्हा कार्तिकच्या वारीला हे म्हातारं गोपाळपूरच्या रस्त्याला भिकाऱ्याच्या लाईनमध्ये प्लास्टिकच्या कागदावर पुढे 10-20 रुपयाचे नाणे जर्मनच्या ताटात. लोकांनी ओळखलं. जय हरी पाटील, मस्त बिझनेस सुरू केला. अरे तुमच्या दारात 10 भिकारी रोज जगतात रावण. तुम्ही भिकाऱ्याच्या लाईनमध्ये इथं भीक मागता. बरं तुमचंच पोर बोललं काय? गावातले बोलले. तुम्ही नाही सहन करणार तर गावातले म्हातारे सहन करतील. चला 4 महिने रडतंय तुमचं पोर. चला म्हटल्यावर आणलं म्हातारं. आल्यावर नाना मुलगा बाहेर आला. पश्चात्तापानं ढसा रडला आणि बापाच्या पायावर डोकं आपटलं. बाबा तुमची किंमत कळली मला 4 महिने. म्हणून हे लक्षात घ्या, ज्याला ज्याला बाप असेल त्याला सांगतो. जोपर्यंत वडील बसून असतात ना घरी, वजनदार वाटतो वाडा. वजनदार. एकदा वडील गेल्यावर राजा किती मोठा फोटो लावा, घराचा दरारा संपून जातो. एवढं लक्षात ठेवा. खोकत बसणारा बाप असू द्या, चिडचिड करणारा असू द्या, विनाकारण बोलणारा, शिव्या घालणारा, तुमच्या थोबाडीत देणारा असू द्या, समाजातली माणसं तुमच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवतील. सखाराम पाटील, प्रेमानं हात फिरवतील समाजातली माणसं, ते त्यांच्या स्वार्थासाठी. आणि तुमचा बाप तुमच्या थोबाडीत मारल ते तुमच्या हितासाठी. बस एवढं लक्षात ठेवा. बापाची किंमत नंतर कळते. मुलगा खूप रडला बाबा. आता नाही, आता बोलणारही नाही, पण तुम्ही पाहिजे जन्मभर. 4 महिन्याने आला. 15 दिवसानं शेजारचा मेला. त्याचा 10वा झाला. मासिक श्राद्ध झालं. आणि त्याच्या मुलाच्या डोक्यात कोणीतरी हे काही प्रयत्न केला का नाही? कशाचा? तुझ्या बापाचा.
म्हणजे अरे टी व्हीला द्यायचं, आपण यांना पाहिलं का? नाही तर पेपरला द्यायचं, वरील फोटोतील व्यक्ती सापडून दिला, योग्य बक्षीस दिलं जाईल. काय म्हणतो, काय तुझ्या बापाबद्दल म्हणतो. म्हणजे 4 महिन्यांनी आला ना त्याचा बाप. तो आला का पळाला होता, आणि तुझा माझा मेला, माझा नाही येत. इथे फरक आहे, वारला आणि पळाला. इथे शब्द आहे ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढा वारेल. पण त्या औषधाला एक महत्वाचं पथ्य सांभाळावं लागेल. पथनाम विठोबाचे, पथनाम विठोबाचे, पथनाम विठोबाचे, पथनाम विठोबाचे. आणि केव्हाचे नसेवी, आणि केव्हाचे नसेवी, पथनाम विठोबाचे, राधे राधे. पथनाम विठोबाचे. आणि केव्हाचे नसेवी, आणि केव्हाचे नसेवी, पथनाम विठोबाचे, पथनाम विठोबाचे. ब्रह्मरस घे काढा. नानाच्या लक्षात आलं वेल्डिंग. बरं का, आम्ही कुठूनही येऊ, अभंगावर आलो बस झालं. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. पण पथ्य पाळावं लागेल. सांगा ना, पथ्य नाम विठोबाचे. महाराज काय हे पथ्य फक्त आम्हाला सांगता का? नाही बाबा, तुम्हाला सांगत नाही, माझं सुद्धा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आम्ही विठोबाचे नाम, एक गावे 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 आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडनिया वाटा, मोडनिया वाटा, सूक्ष्म दुसरे, मोडनिया वाटा, सूक्ष्म दुसरे, मोडनिया वाटा, सूक्ष्म दुसरे, मोडनिया वाटा, सूक्ष्म दुसरे, मोडनिया वाटा, मोडनिया वाटा, सूक्ष्म दुसरे, मोडनिया वाटा, जमलं आता. पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम. आम्हाला सांगता का पथ्य? का तुमचं आहे? अरे बाबा, मी नुसतं सांगत नाही रे, आमचंही आहे. एक गाव आहे आम्ही. कारण नाही तर चातुर्मासात वांगे खाऊ नये. पथ्य चातुर्मासात वांगे खाऊ नये. बरं का ना, रोज प्रवचन त्या महाराजचं व्हायचं आणि पुढे येऊन श्रोते बसायचे. शेवटी आरतीच्या आधी हे वाक्य, चातुर्मासात वांगे खाऊ नये, चातुर्मासात वांगे खाऊ नये. एका मावशीनं त्या पुराणिक बुवाला जेवायला सांगितलं. आता एकट्याला कसं सांगावं म्हणून नानासारखे बाकीचे 5-25 सांगितले, सखाराम पाटील वगैरे. स्वयंपाक झाला आणि मसाल्याचे वांगे, भरलेली वांगे, ती वांगे इकडची नाही. उद्धव महाराज, जिल्हा सातारा, कराड तालुका, कृष्णाकाठची वांगी छोटीशीच असतात. आवळ्या एवढा आकार त्याचा असतो, त्याला ते काट्याचं देठ असते, ते भरून मसाला केल्यावर भरपूर तेल लागतं. एवढं पण अशी मजेदार, हा तोंडाला पाणी सुटलं असेल तसं. तिनं केली भाजी वांग्याची.
सर्वांना वाढली, फक्त पुराणिक बुवाला वाढली नाही. त्याचं मध्ये पात्र 2 समया पाटावर रांगोळ्या काढलेल्या, घमघमाट सुटला वांग्याच्या भाजीचा, याच्या ताटात कारले कडू कारले. ती बिचारी म्हणली, ब्राह्मण बाबा हां झालं वाढून झालं. हे वांग्याची भाजी सर्वांना वाढली, मला नाही. तुम्हाला कसं वाढावं महाराज? का 4 महिने चातुर्मास, कार्तिक जमतेम श्रावण संपला आणि चातुर्मासात वांगी खाऊ नये. हो, वांगी खाऊ नये, पण त्याच्यातला रस्सा घ्यायला काय हरकत आहे? असं आहे का महाराज? हे थांबा, सुरू करू नका. गेली घरात. आता घाई झाल्यामुळे वांग्याच्या भाजीचं पातेलंच आणलं सकाराम पाटील. पातेलंच आणलं. पातेलं वाकडं केलं, ती वांगे असे बिलिंदर ब्राह्मणाच्या ताटात उडी मारायचं बघायचे. तिनं अशी आडवी पळी लावली. चमचा तो पौराणिक म्हणला, का आडवं का नाही? ते वांगी एवढंच ऐकलं का पुराणात? तुम्ही हे नाही ऐकलं का? आडा आला म्हणून फोडीला डोळा, आडाला मुनी फुडिया आडाला म्हणून फोडीला डोळा, आडाला म्हणून फोडीला डोळा, फोडीला डोळा, शुक्र केला, शुक्र केला. एवढंच ऐकलं का पुराणात? आणि ते आड आला म्हणून फोडी. अरे खुशीनं पडतंय वांग तर पडू द्या ना तुम्ही. तसं आम्हाला सांगता का तुकाराम महाराज? पथ्य नाम विठोबाचे. म्हणले मी नुसतं सांगत नाही, माझंही पथ्य आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आता विठोबाचे नामच का नाना? याचं कारण आहे, नामात जी ताकद आहे ती विठोबात नाही. आणि विठोबाच्या नामात काय सामर्थ्य आहे याची कल्पना विठोबालाही नाही. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे श्यामा, तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे श्यामा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड्यासाठी, हे तुका म्हणे आम्हा जन्म गोड्यासाठी, गोड्यासाठी. या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा. या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख एकतरी. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड्यासाठी, जन्म गोड्यासाठी. या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख. या वैष्णवाच्या घरी घाबरू नका कैलासराव. मी आहे ना, काळजी करतो. तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा. विठोबाच्या नामात काय ताकद आहे याची कल्पना विठोबाला नाही. हे लक्षात घ्या. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. भक्ति में क्या मस्ती है जैकेटवाले, भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. ना तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं गावात पेपर वाचून बाता हाणतं. लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये. तू लावली होती का हाताला हात सतपालच्या? लेका सतपाल पहलवानामध्ये खूप ताकद होती. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. कोल्हापूरच्या युवराज पाटलाची आणि सतपालची कुस्ती झाली होती. तू बटर खाऊन बाता हाणतो. म्हणून शक्ती में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला. बरं का नाना? पती मरण पावला, 3 वर्षाचं लेकरू आहे, झोपडपट्टीत राहते बिचारी, माहेरला कोणीच नाही, मोलमजुरी करते, त्याच्यात भागत नाही म्हणून डोक्यावर गवताचा भारा.
दिवसभराची उपवासी, घामानं भिजलेली, भुकेचा डोम पोटात उठलेला आपल्या झोपड्या पुढं आली का गवताचा भारा खाली टाकते आणि दार उघडलं की 3 वर्षाचा झोपड्यातला पिंट्या आई 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 करत बाहेर येतो. दिवसभराची उपवासी आहे, पण जेव्हा खाली बसते आणि त्या पिंट्याला उचलून कंठाला लावते, अमंगळपणे कंटाळ्यानं करी आणि उचलून करी कंठी लावी. अख्ख्या दिवसभराचं दुःख विसरते. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़ पर कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा दी, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, मामा तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो, तो छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो भी जसोदा मानती नहीं, दोबारा देखती, अरे कमाल करे मामा, दाऊ के साथ ये खल रहा हो, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? बार बार देखती हो, तो भी नहीं मानती जसोदा. आले अंगणात बरं का नाना, कृष्णाला घेतलं मांडीवर. कन्हैया, गर्गाचार्य जी ने बताया था बेटा कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. लेकिन आज जब बाप मिल गया लाला, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली. कान्हा को गुस्सा आया, मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं, तो इसलिए मुझे क्या करना होगा माँ? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, तसं नामाचं सामर्थ्य नाम घेणाऱ्याला विचारा. नामात काय ताकद आहे याची कल्पना विठोबाला सुद्धा नाही. जे विठोबात सामर्थ्य नाही, हनुमानजी भांडले ना, ते रामायण चाललंय, आम्ही ऐकलं थोडंसं सुंदर, ते वाचकही सुंदर आहे, अर्थ सांगणारही सुंदर आहे. आमच्या आवडीचा विषय असल्यामुळे थोडंसं 10 मिनिट मन लावून ऐकलं, पण सुंदर आहे. हे हनुमानजी भांडले, हे वाल्मिकी रामायणातला प्रसंग सांगतो, 1 मिनिटात, वेळ घालू नका. तो राम अधिकम नाम इति मे निशलामती तोया तो तारित अयोध्या नामना तो भुवनत्रयमिति हनुमान उवाच. भांडले देवासोबत, रामा हां तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. कशावरून? 4 मुद्द्यानं पटवून देतो. तू फक्त त्रेतायुगापुरता आहे रामा. हनुमानजी म्हणले, नाम चंद्र सूर्य असेपर्यंत आहे. एक फरक, तुम्ही फक्त अयोध्या तारली मालक, नामानं त्रैलोक्य तरलं, हा दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, नामानं कितीकांचाच झाला. चौथा फरक, तुमचं दर्शन घ्यायसाठी द्वारपालासोबत वशिला लावून महालात यावं लागतं, पण तुमच्या नामात ही जादू आहे, नाम घराच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. म्हणून जे विठोबात ताकद नाही ते विठोबाच्या नामात असल्यामुळे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे आणि बापे नाम नाही आता, काम नाही आता, काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे. जसं आपल्या नाना आपल्या महाराष्ट्रात महिला संत झाल्या, सकुबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बैनाबाई, तशा तिकडे UP-मध्ये एक संत झाल्या, कर्माबाई. कृष्ण भक्त होत्या. आणि कोण नाही तिला, कोण नाही बरं का उद्धव महाराज. गावकऱ्यांनी एक झोपडं उसाचं पाचट टाकून 10 बाय 10चं गावाच्या बाहेर बांधून दिलं. शेणानं स्वच्छ सारवलेलं झोपडं, बाहेर 4 फुटाचं अंगण होतं. तिथे तुळशीचं वृंदावन, त्या मावशीचं चूल, थोडंसं सरपण, एक पातेलं, एक त्याच्यावर झाकायला मातीचा माठ, त्याच्यावर झाकण आणि पाणी प्यायचं भांडं. एवढाच संसार, कोणी नाही. रात्रंदिवस कृष्णाचं भजन बरं का अण्णा. मग गावात यायची, 5च घरं मागायची. आपल्याकडे पीठ वगैरे तसं तिकडे नाही, तांदूळनं डाळ द्यायचे लोक, थोडी 5 घरचं. आणि ते तांदूळनं डाळ ती म्हातारी आणायची,
चूल पेटवायची, पातेल्यामध्ये पाणी, तांदूळ, डाळ, खिचडी तयार व्हायची. खिचडी तयार होईपर्यंत म्हातारीचं झोपड्यात भजन चालायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नाम चिंतनात म्हातारी तल्लीन होऊन जायची. नाना दुपारी भूक लागल्यावर त्या पातेल्यातली खिचडी ताटात घ्यायची, त्याच्यात एक तुळशीचं पान टाकायची. अण्णा म्हातारी गावकऱ्याला कल्पनाच नाही. डोळे बंद करायची आणि प्रार्थना करायची. काना आओ भोजन करणे मैंने थाली परोसी बेटा. एवढं ऐकलं की जगाचा बाप 5 वर्षाच्या गुराखाच्या मुलाच्या रूपात यायचा. कंबर बांधलेली, त्याच्यात पिवळी बासरी, मस्तकाला पट्टी, मिटक्या मारीत कर्माबाईची खिचडी खायचा. गावकऱ्याला माहिती नाही आपण एवढाले तांदूळ न डाळ या म्हातारीला देतो, त्याच्यावर दुपारी जगाचा बाप जेवायला येतो, हे गावकऱ्याला माहिती नाही. बरेच दिवस राखसर हा नियम चालला. म्हातारी मेली म्हातारी. तिचं कोण आहे अण्णा? सगळे गाव हळहळलं. म्हातारीची अंत्ययात्रा, सगळे गाव रडू लागलं आणि झोपडी कायमची बंद झाली. आता कोण आहे? सखाराम पाटील. झोपडी कायमची बंद झाली. कायमची बंद झाली झोपडी. पण पुढचा ऐका. 5 वर्षाच्या वयातला गुराख्याच्या मुलाच्या रूपात जगाचा बाप, फाटकी चड्डी, फाटकी बंडी, मळकटलं फडकट डोक्याला, बरोबर त्याच वेळेला यायचा दुपारी 12ला आणि दोन्ही हातानं झोपडीचं दार ठोकू ठोकू रडायचा. माँ भूक लगी है, मैं तेरा काना आया हूँ. 1 महिना खिचडीसाठी रडत होता जगाचा बाप. मी का सांगतो? ही ताकद भगवंताच्या नामात आहे. नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा त्याला दर्शन द्यायला यावं लागतं. म्हणून एक गाव आहे आम्ही, विठोबाचे नाम. थोडं करावं लागेल भाऊ, आता काय आलं उरकत. एक गाव आहे आम्ही, विठोबाचे नाम, फक्त विठोबाचे नाम, बाकी नाही. का? सीझन कळतं ना, सीझन राखसर सीझन आमच्या कास्तकाराला कळतं. कास्तकार तो हाडाचा पाहिजे. पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही. याचा बाप नाही गेला बांधावर, याचा आजा नाही, याचा पंजोबा 3 पिढ्या गेल्या नाही बांधावरनं, त्याचा नातू यशीच्या रूममध्ये बसून पुस्तक लिहितो, शेताला बांध असा असावा. 3 पिढ्या गेल्या नाही बरं का अण्णा. बैलाला किती पाय असतात याची ज्याला कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करायला दिल्लीत. बैल जंगली प्राणी आहे म्हणतं. हे लेगा बैल कोणता प्राणी आहे हे कळण्यासाठी तुला मराठवाड्यात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तर बैलाची किंमत कळेल. लेकराला खाऊ घालत नाही, ते बैलाला खाऊ घालतो कास्तकार. नाना बैलाचा 10वा घालणारी मंडळी आहे. त्याच्यात गाव आपल्या गाईचं खोंड असेल, ते 20-22 वर्षे जर राबलं असेल शेतात, एवढा जीव असतो त्याच्यावर, त्याचा व्यवस्थित दफनविधी करतात बांधावर. आणि मग पाऊस सुरू झाला की गावरान आंब्याची कोय लावायची, झाड उगवून आलं की त्या बैलाचं नाव द्यायचं त्या झाडाला. हे म्हणतं बैल जंगली प्राणी. का जंगल्या, तुला काय करणार आहे कोणत्या प्राणीचं? तसा हाडाचा नाही तर बटाट्याच्या शेतात उभा होता आणि कास्तकार. मुंबईहून आल्या बा 2-4 गाड्या, लवकर आल्या, वेळ कमी होती ना. गाड्या आल्या. नाना शर्टिंग केलेले 2-4 जण उतरले. त्याच्या पुढे एक फाईल घेऊन पळतं, एक छत्री डोक्यावर धरलेला, एक मागं वॉटर बॅग घेतलेला, आणि सगळ्या तापा 5-25 कोरडेवाडीतच आला समजा, कल्पना करा. आणि कोरडेवाडीचा कास्तकार 60 वर्ष वयाचा बटाट्याच्या रानात उभा होता, पाणी भरत होता. मांडी एवढाले झाडं सखाराम पाटील बटाट्याचे चिखल लागलेला वारकरी कास्तकार होता. आणि ते बांधावर शर्टिंग करून उभं असलेलं म्हणतं, कोणाचं शेत आहे? माझंच आहे साहेब. नाव काय तुमचं? जसा याच्या सालाचा गडी इतक्या रगेलीत ते. नाव रामाजी गोमाजी कापसे. काही का असे ना. वय किती आहे ते एक लिहिणारच तेच. वय 60 आहे साहेब. पण तो कोरडेवाडीचा कास्तकार होता, जरा डोक्यानं गरम होता.
मग एकेरीवर आला तो. नाव विचारतं, बापाचं विचारतं, वय विचारतं, तुझा परिचय सांग ना. कोरडेवाडीचा कास्तकार म्हणला, माझा मी मुंबईहून आलो. दिल्लीहून येणं मला घेणं काय परिचय. परिचय बटाट्याची पाहणी करणारा साहेब आहे मी. असं आहे का साहेब? ठीक आहे साहेब. मला हे सांगा कापसे, हे बटाटेच आहेत ना? सांगा. अण्णा कुठं जाईल भारत? कास्तकार कोरडेवाडीचा बटाट्यात उभा आहे आणि तो बटाट्याची पाहणी करणारा साहेब म्हणतो हे बटाटेच आहेत का? मग ते तर जास्तच हे करिअर. तुझ्या डोक्यात बटाटेच भरले का साहेबा? कोणी साहेब केला तुला? मी बटाट्यात उभा आहे. उभा आहे मग कमरे एवढाले झाडं झाले, अजून बटाटे का नाही लागले? जय हरी साहेब. अरे बटाटे मातीत लागतात रे साहेब. माझा जन्म मातीत गेला म्हणून मातीतलं कळतं मला. तू मातीत गेला तरी तुला नाही कळायचं. म्हणून सीझनसाठी सांगतो. हाडाचा नाना, हाडाचा कास्तकार पाहिजे. श्रावण महिना, नागपंचमीचा दिवस अण्णा, आणि एक शेठजी आला. 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट. याला लागणारं खतही देतो. फक्त विनंती आहे, आज पेरणी करा. नागपंचमीला गहू पेरतात का शेठजी? तुम्ही पेरला कधी? नाही, आम्ही विकला. मग तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या आणि आमच्या पिकवताना गेल्या. वापस न्या, वापस न्या. दिवाळी येऊ द्या, डबल भावात विकत घेऊन पेरील. का? आता सीझन नाही. हा जसा शब्द आहे ना, तसं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुग ध्यानाचं सीझन होतं नाना, त्रेतायुग यज्ञाचं सीझन होतं, द्वापारयुग परिचर्येचं सीझन आणि कलियुग हे हरिनामाचं सीझन असल्यामुळे अनेका पे काम नाही आता, अनेका पे काम नाही आता, अनेका पे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव. अनेका पे काम नाही आता, अनेका पे काम नाही आता, बस बस. ओंकारराव, एकच चरण झालं. तुम्ही 4-5 दिवस माझ्या मागं लागले. नवीन काय सांगताय? नाही ना, रोज नवीन, का एकच टिपण पाडाय का मला? रोज नवीन, रोज नवीन. हा ना. एक गावे आम्ही विठोबाचे आणि कापे काम नाही आता. इथपर्यंत आलो आपण. तर संप्रदायपूर्वक भजन घेऊ बरं का अण्णा. आणि बरोबर वेळेत त्याच्या बाबतीत संशय घ्यायचा नाही. सगळ्या पाणी गड्या पाहू नका. बरोबर होईल. हात वर करा सगळे माय बहिणी. असं यंदा लाडक्या बहिणी जास्त खुश आहे रे. 1500. ठीक आहे. एका तालात बरं का. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम संत भगवान बाबा की म्हणू द्या, हरकत नाही. एक गाव आहे आम्ही, घाबरायचं नाही म्हणा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता,
वाटा सुस्त मधुसार केला राजभार चालेसा केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर हे केला राजभार चाले ऐसा हे केला राजभार गेला हे गेला गावे आम्ही विठोबाचे नाम. बरं का वंकर भाऊ, आणि कापे काम नाही आता, म्हणजे उपायाची नाही वाणी येत. अनेक मार्ग बरं का नाना, अनेक योग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे आणि भक्ती आहे. या चार मार्गामध्ये ज्ञान कठीण आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केली ना, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी हो म्हणत जा. म्हणजे हाही सर्वसामान्याला न पेलवणारा मार्ग आहे. कर्ममार्ग सूक्ष्म आहे. हे पा, केळीच्या पानावरचं जेवण पवित्र मानलं, पण मांडणी चुकली तर दोष लागतो. सदंड कदली पत्रे वाम भागेच्या अग्रकम. आता हे कोण एवढं बारीक पाहायचं? सदंड कदली, अरे ते बाबा वंकार भाऊ आचमन करताना उडदाचा दाना भिजल इतकंच पाणी घ्यायचं. म्हणून सकाराम पाटलाच्या घरी सांगितलं, मी कर्मकांड नाही भाऊ जमते. उडदाचा दाना भिजेल असं पाणी हातावर, केशवाय नमा माधवाय नमा. हे जास्त पाणी घेतलं तर दारू प्यायल्याचं पाप न. काय भाव पडला सत्यनारायण, शेवटचा सोमवार आहे, सत्यनारायण करायचं. आचमना सवे माश मात्र जल घ्यावे. माश म्हणजे उडदाचा दाना. निवण अधिकत्वा सवे दोष पावे सुरा पाना सम. दारू प्यायल्याचं पाप लागतं. आता ब्राह्मण बुवाला घाई असते, घरमालक तर डबल घाईत असतो. शेवटचा सोमवार असल्यावर काका शॉर्टकटमध्ये बरं का, हा काही हरकत नाही, बसा दोघे बसा. कलावती होती, लीलावती होती. मनोभावे सत्यनारायणाची पूजा करून प्रसाद ग्रहण केला, त्यांना द्रव्य प्राप्त झालं. अध्याय 3. प्रसाद ग्रहण न केल्यामुळे द्रव्यासहित नौका बुडाली. अध्याय 4. पुन्हा प्रसाद मनोभावे ग्रहण केला, द्रव्यासहित नौका वर आली. उभे व्हा. नाना, अर्ध फुलपात्र पाणी 3 आचमनात. तसं केळीचं पान जेवणाऱ्याच्या डाव्या हाताला सेंडा पाहिजे.
आणि दांडा काढलेला नसावा. सदंड कदली पत्रे, मराठीत दांड्यासह केळीचं पान, वाम भागेचे अग्रकम. जेवणाऱ्याच्या डाव्या भागाला पानाचा शेंडा. बरं का सकाराम पाटील, म्हणजे आडवं पाहिजे पान. आपण ते सपाट बसत नाही म्हणून दांडा काढून टाकते ते. आणि कसंही मांडतं, निर्दंड निराकारो मांस चर्म समाचरेत, म्हणून तो सूक्ष्म सांगितला. बायको 6 महिन्यापासून पडून होती. कोणतरी सांगितलं, अरे भैरवीचा जप कर रे, भैरवीचा 6 तासात उठले का? ए हो नाही. आणि ते बसलं. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भायराम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 6 तासांनी उठली बायको. पोरग पडत, पप्पा मम्मी उठली. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. आनंदाच्या भरात जप चालू ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्ष. आलन पळत पोर मेली का? रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी उठली पण भार्याम भक्षती भैरवी मेली. हा कर्ममार्ग सूक्ष्म आहे. योग दुस्तर आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. हट योग. भूत पीडन कुंडली कलिमल दल भंग बोला. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करीव वनभंग बोला. कैलासराव ओंकारराव जमलं, मस्त जमलं. आता शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग. भूतपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुणे करी ओवडभंग. ब्रह्मरंध्री मिसळे पुरी मुमुक्षुदंग. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून. नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. योग विधी येणे नोहे सिद्धी. पाहे पा लोहाचे चणे तई पोट भरणे की प्राणे. जमला आता, जमला आता, जमलंय. म्हणून योगाला दुस्तर म्हटला मार्ग आणि कर्माला सूक्ष्म म्हटला. दोन्हीचा उल्लेख. सूक्ष्म दुसर मोडनीय वाटा. सूक्ष्म दुसर मोडनीय वाटा. सूक्ष्म दुसर मोडनीय वाटा. सूक्ष्म दुसर मोडनीय वाटा. सूक्ष्म मोडनीय सूक्ष्म मोडनीय वाटा. सूक्ष्म दुसर मोडनीय वाटा. सूक्ष्म दुसर राज भार साले है साथ. राज भार साले साथ. मोडनीय
बरोबर माझ्याकडे लक्ष देत जा. मी काही सांगत नाही दुसऱ्या चरणात. बाकीच्या बुवाचं असते ते, माझं नाही. तुम्ही वेल्डिंग करायचं, आम्ही तिथं आणून सोडलं बरोबर. सूक्ष्म कर्म मार्ग आहे आणि दुस्तर हा योग मार्ग आहे. मोडुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि हा समृद्धी मार्ग आहे. समृद्धी आताच्या भाषेत कधी जा, दिवसा जा, रात्री जा. केला राज्यभार, मुंबई ते नागपूर प्रवास 10 तासात, पूर्वी लागायचे 22. हो म्हणजे काय, त्याला राजमार्ग म्हणतात. राजमार्ग कोणालाही जाता येतं. सगळ्यास येथे आहे अधिकार, सगळ्यास येथे आहे अधिकार, सगळ्यास येथे आहे अधिकार, सगळ्यास येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी. राजमार्ग सगळ्यास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणून एक गावे आम्ही, विठोबाचे नामन आणि कापे काम नाही. आता बाकीचे मोडुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर हा केला राज्यभार चाले ऐसा. महाराज आता 16 मिनिट राहिले व बरं, मग काय करू मी आम्ही तुमच्याकडे 9 वाजता कशासाठी आलो? शांत राहा. 9 वाजता कशासाठी आलो? कायमचा आजार संपावा औषध द्या. तुम्ही म्हणले ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढ्या वारेलं आणि सांगितलं पथ्य नाम विठोबाचे. मग आम्ही सहज म्हटलं आम्हालाच पथ्य सांगता का तुमचं आहे? नाही 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 नाही, ते नाही चालत. तो लाड चालत नाही. मी बरोबर सांगेल तुम्हाला. असे 3 बोटं दाखवले तर उचलायचं प्रमाण हे त्याचं ऐकू नका. तो कैलास कुठेही घेऊन जाईल हिमालयावर. ते नाही जमत. हे लोक टवकारून आहे, जन्म गेला यांचा ऐकण्यात. फिट पाहिजे, गौंडी वीट ठेवतो तितकं. तुम्ही शांत राहा बरोबर. पुन्हा एकदा तुमले ब्रह्मरस घेई काढा, सुरुवात पण चालला आपला. त्याने पिढ्या वारेलं आणि पुन्हा सांगितलं फायदा त्याच्याशिवाय होणार नाही, पथ्य सांभाळावं लागेल. म्हटलं पथ्य नाम विठोबाचे. आम्ही सहज म्हटलं आम्हाला सांगता का पथ्य का तुमचंही आहे? मग तुम्ही म्हणले एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता हा ठीक आहे. बाकी मोडुनिया वाटा सूक्ष्म इथपर्यंत कळलं आम्हाला. पण ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस म्हणजे काय? आता शांत राहा थोडं. ब्रह्मरस घेई काढा इथपर्यंत ठीक आहे, पण ब्रह्मरस कशाला म्हणतात? अरे जसा ऊसाचा रस, आंब्याचा रस, तसा ब्रह्माचा रस ब्रह्म कारखान्यात घालायचा आणि बाहेर त्याचा रस काढायचा नाही. नीट ऐका. ब्रह्मरस म्हणजे आनंदाचा रस, बरे का? त्याला म्हणतात ब्रह्मरस. आणि तो आनंदाचा रस सेवन करण्यासाठी नाना नसीब पाहिजे, प्रारब्ध पाहिजे, भाग्य पाहिजे, दैव पाहिजे. कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील. हा रस आनंदाचा, रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा रस पावे येतील, कोण हा दैवाचा रस पावे येतील. कैलासराव, हा रस आनंदाचा, ब्रह्मरस म्हणजे आनंदाचा रस. महाराज हे कळलं
पण काय, उसाचा रस घ्यायचं साधन आम्हाला माहिती आहे. थांबा, आंब्याचा रस घ्यायचा असेल त्याचं साधन आम्हाला माहिती आहे. मोहाचा रस घ्यायचं सुद्धा माहिती आहे. कसे हसले आता. हे आम्ही सांगतो तुम्हाला महाराज. आंब्याचा रस घ्यायचा असेल तर स्टीलची वाटी पाहिजे बरं का अण्णा. उसाचा रस घ्यायचा असेल काचेचा ग्लास पाहिजे. आणि मोहाचा रस घ्यायचा असेल महाराज तर तुटक्या दांडीचा कप पाहिजे. हे कळले ना साधनं तुम्हाला. कोणता रस घ्यायचा कशाने. उसाचा रस काचेच्या ग्लासाने, आंब्याचा रस स्टीलच्या वाटीने, मोहाचा रस तुटक्या दांडीच्या कपाने. तसा हा ब्रह्मरस घ्यायचं साधन काय. मृदंग श्रुती ताल घोष लावणी 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 मृदंग श्रुती ताल घोष ब्रह्म रस आबेडी रे सेव ब्रह्म रस आबेडी रे भरया बाता सूक्ष्म दुस्तर भरया बाता सूक्ष्म दुस्तर सेव ब्रह्म बाकीच्या रसाची साधनं आम्हाला माहिती आहे महाराज. पण ब्रह्मरस घेई काढा म्हणता. हा ब्रह्मरस घ्यायचं साधन कोणतं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष